राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत NRHM कार्यरत हजारो कंत्राटी आरोग्य अधिकारी व सेविकांचे समायोजन अद्यापही प्रत्यक्षात झाले नाही। शासनाने मार्च 2024 ला या संदर्भात स्पष्ट शासन निर्णय GR जाहीर केला असतानाही आरोग्य प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्या निर्णयाची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही। परिणामी हे कर्मचारी उपासमारीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या 35,000 कंत्राटी अधिकारी व सेविकांनी शासनाच्या निर्णयानुसार आपले समायोजन लवकरात लवकर व्हावे अशी मागणी वारंवार केली। मात्र त्या मागण्यांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने त्या कर्मचाऱ्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शासनाने आदेश काढूनही फक्त कागदोपत्रीच निर्णय राहिलेला असून प्रत्यक्ष अंमलबजावणीत मात्र आरोग्य प्रशासन कमी पडले आहे। येत्या 12 मे पासून कंत्राटी अधिकारी व सेविका काळी फीत लावून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। पुराम उपकेंद्र बोंडे PSC धाबे पवनी तहसील अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे 2007 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असून मला 17 ते 18 वर्ष झाले कामावर आहो मी। आता आमचं असहकार आंदोलन सुरू आहे। 2 मे 2025 पासून आम्ही काळ्या फिती लावून काम करत आहोत। शासनाला एवढं वाटत नाही की आमचं आता 3 ते 4 महिने झाले आम्हाला अजून पगार दिलेला नाही। सर्वांमध्ये आक्रोश पसरलेला आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे। तसंच आम्ही 16 आणि 17 एप्रिल 2025 ला आम्ही मुंबई येथे आझाद मैदान येथे आम्ही धरणे आंदोलन दिले होते। त्यानंतर आम्ही शासनाला दिलं होतं की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 12 तारखेपासून आम्ही म्हणजे उपोषणाला बसणार होतो। पण त्याआधी काही कारणास्तव आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं। परत आमच्या म्हणजे आंदोलनाला आणि आमच्या याला म्हणजे शासनाने काहीच म्हणजे सहमती दिली नाही किंवा आम्हाला कोणत्याच प्रकारची मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली नाही। त्यामुळे आम्हाला हे 2 मे पासून असहकार आंदोलन सुरू करावं लागलं आणि 12 मे 2025 ला संविधान चौक नागपूर येथे आम्ही काळा दिवस आम्ही पाळणार आहोत। कारण म्हणजे 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो। त्या दिवशी पर्यंत आम्हाला ऑर्डर मिळणे गरजेचं होतं। आम्हाला 14 मार्च 2024 ला आमचा GR निघालेला आहे। त्या GR मध्ये दिलेलं होतं की म्हणजे तुम्हाला शासन सेवेत कायम करणार म्हणून, पण आम्हाला अजूनपर्यंत कायम केलेलं नाही। फक्त 2 कॅडरचे शासनाने ऑर्डर काढलेलं आहे आणि पूर्ण 69 संवर्गाचे कर्मचारी अजूनपर्यंत तसेच आहे। त्यामुळे आम्हाला समोरचा पवित्रा काय घ्यायचा ते ठरवण्यासाठी आम्ही 12 मेला काळा दिवस पाळणार आहोत। त्यानंतर आम्ही 14 तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि म्हणजे 12 मेला आम्ही चाचा नेहरू पार्क येथून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरापर्यंत आम्ही मोर्चा काढणार आहोत। तहसील अर्जुनी मोरगाव गोंदिया जिल्हा। मी 17 वर्षापासून इथे कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे। आज 3 महिने झाले आम्हाला पेमेंट नाही आहे। का खायचं आणि का प्यायचं, खूप उपासमारीची वेळ आलेली आहे। कोविड काळात 2019 ला कोविड काळात ज्यांच्या घरी कुणी जात नव्हते तिथे आम्ही गेला आणि तिथे आम्ही पूर्ण त्यांना आरोग्य सेवा दिली। पण आणि 2024 मार्च 2024 ला आम्हाला GR मिळाला की आम्हाला शासन सेवेत कायम करण्यात येणार आहे। तरी पण त्या शासनाला जाग आलेली नाही आहे आणि आमचं लवकरात लवकर शासन सेवेत समायोजन करण्यात यावे एवढीच विनंती आहे।